उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे। काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवर पोहोचला होता। सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय। मुंबईच्या उपनगरांमध्येही उष्णतेची लाट पाहायला मिळते। राज्यासाठी ही पुढचे 4 दिवस तापदायक ठरणार आहेत। पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40शी पार गेलाय। हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश नोंदवलं गेलंय। दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर गेलाय। तापमानात वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसतायत। मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये। गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। विदर्भात उष्णतेची लाट आली आहे। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय, तर अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गावोगावी होम लावले जात आहेत। रत्नागिरी तालुक्यातील भोके गावच्या देव सोमी या ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागलाय। गावात लागणाऱ्या होमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। रायगड जिल्ह्यात होलिकोत्सवाची धूम सुरू झाली आहे। मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची इथे प्रथा आहे। यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली आहे। होळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह दिसून येतोय। साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। गुरुस्थान मंदिरासमोर होळीचे विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात येते।